यावर्षी पावसाळ्यात ओपन पद्धतीने बेड लावायचेत आणि गांडूळ मरतील याची भीती वाटते, तर या 5 गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील. त्याआधी नवीन असाल तर पहिला व्हिडिओ सेव्ह करून घ्या. तर पहिलं म्हणजे बेडला 6 ते 8 इंच स्लोप देऊन घेणं गरजेचं आहे. बेडची पायाभरणी करताना जास्तीत जास्त पाल्याचा वापर करा, जेणेकरून पाणी बेडमधून निघून जाण्यासाठी मदत होईल. खूप जास्त पावसात बेड झाकण्यासाठी शेडनेटचा वापर करणं फार गरजेचं आहे. 2 ते 3 दिवसात बेडमधील मॉइश्चर चेक करत राहायचं आहे. पावसाचं पाणी डायरेक्ट बेडमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप जी मी स्वतः प्रत्येक वर्षी पावसाळ्यात फॉलो करते ते म्हणजे प्रत्येक बेडसमोर आपण ताज्या शेणाच्या गाड्या सोडून घेतो. याचं कारण असं की पावसाळ्यात सर्वत्र ओलावा पसरलेला असतो, त्यामुळे गांडूळ बाहेर येण्याची शक्यता असते. ताज्या शेणामध्ये हे सगळे गांडूळ जाऊन बसतात आणि ज्या वेळेस आपण बेड पुन्हा लावायला घेतो त्यावेळेस ह्या शेणातले गांडूळ पुन्हा बेड तयार करण्यासाठी आपल्याला मदत करतात. तर मंडळी, अशाच टिप्ससाठी पेज लगेचच फॉलो करा आणि या पावसाळ्यात गांडूळ खताचे बेड लावण्याचा विचार करताय का, तर कमेंटमध्ये कंपोस्ट नक्की टाईप करा आणि येत्या रविवारी 31 मे रोजी होणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेची संपूर्ण माहिती जाणून घ्या. धन्यवाद.